नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या ऑपरेशन शोध IV मोहिमेला मोठं यश मिळतंय। अल्पवयीन मुलींची विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। हर्सूल पोलिसांनी कारवाई करत 10 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणानं परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे। हर्सूल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदिवासी भागातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दाखल केली होती। त्यानंतर पोलिसांनी गुप्त माहिती, तांत्रिक विश्लेषण व विशेष तपास पथकाच्या मदतीनं शोध मोहीम राबवत या गुन्ह्याचा उलगडा केलाय। तपासात आरोपींनी अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेल्याचं समोर आलंय। तसंच तिचा विक्रीसाठी व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे। काही आरोपींनी दलालाची भूमिका बजावत आर्थिक व्यवहार केल्याचंही तपासात समोर आलंय। या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तुषार पाटील पचपिंड, संदीप पाटील पचपिंड, सुरेश नवसू फसाळे, कमल सुरेश फसाटे, शीता पुंडलिक कंकाळे, दुर्वाबाई धर्मा नवसू फसाळे, सोनाबाई बाळकृष्ण पाटोळे, विशाल नारायण परचुंडे व महादेव साहेबराव नाईकवाडे यांचा समावेश आहे। ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलामार्फत अल्पवयीन मुलं जे हरवलेले आहेत त्यांच्या शोधासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी ऑपरेशन शोध ही मोहीम राबवण्यात आलेली होती। त्या मोहिमेच्या अंतर्गत हर्सूल पोलीस स्टेशन एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्यावर तक्रार प्राप्त झालेली होती। त्या संदर्भात आम्ही तपास केला असता याच्यातून एक आंतरजिल्हा मुलींची विक्री करणारी टोळी आम्ही उघडकीस आणलेली आहे। सदरबाबत अधिकची माहिती अशी की ही मुलगी जी गेली होती तिचा आम्ही शोध घेतला असता संगमनेर तालुक्यात ही मिळून आलेली आहे। तिच्याकडे आम्ही बाकी तपास केला असता आमच्या असे लक्षात आले तर सदर मुलीला कपडे आणि मोबाईलचा आमिष दाखवून आणि लग्नाचा आमिष दाखवून तिची विक्री 2 लाखामध्ये संगमनेर तालुक्यात करण्यात आली होती। सदरबाबत आम्ही अधिक तपास केला असता गंगा म्हाळुंगे येथील 3 ते 4 आरोपी आहेत आणि इतर संगमनेर तालुक्यातील आरोपी आहेत। अशा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले, त्यांच्यावर अधिक तपास करीत आहोत। त्यांनी सदर मुलीची विक्री कशी, कुठे, कोणाला केली याबाबत अजून लिंक आहेत का, अजून मुलींची अशी विक्री करण्यात आली आहे का याबाबत तपास करीत आहोत। सदर कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी नाशिक ग्रामीण, तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक माननीय विमला मॅडम, तसेच SDPO पेठ माननीय वासुदेव देशले सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सदरचा तपास मी स्वतः API बोरसे हर्सूल पोलीस स्टेशन या गुन्ह्याचा तपास मी करीत आहे। धन्यवाद। गावच्या वतीनं याशा मुली वयात नसताना या मुलींचा जो गैरव्यवहार होत आहे तो गैरव्यवहार थांबावा आणि ही टोळी गजाआड जावी। आनंदा मोंडे केलं का? माझं नाव आनंदा मोंडे, सुरेश धर्मा फसाळे हे वारंवार मुलींना किडनॅपिंगच्या ह्याच्यात घेते। यांच्यावर इथून मागे पण खूप संशय आहे आमचं आणि इथून केले त्यांनी या गोष्टी। त्यांना जोडी एक ठोकोबाई माजी जिल्हा परिषद सभापती यांची पत्नी ती, यांचं पण राजकीय क्षेत्रात असून तरी पण आमच्या आदिवासी समाजाच्या मुली वारंवार यांनी किडनॅपिंग केले आणि इथून माग लग्नासाठी आम्ही दाखवून विकल्या गेल्या नाही की यांनी, यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे हीच आमची विनंती आहे। माझं नाव मनोहर दोरमखोडे, मी आज गावाच्या वतीने असं बोलतो। हर्सूल पोलीस स्टेशनमध्ये आज अल्पवयीन मुलींचा जो काही व्यवहार होत होता तो आज API बोरसे साहेब यांनी त्यांच्या टीमनी सुद्धा चांगली आम्हाला मदत केली आणि तसंच त्यांनी जो प्रकार जे आज आरोपी सापडले ते 10 आरोपी आहेत, तसं त्यांचं पुढचं ते आरोपी शोध घेत आहेत। तशी आम्ही सर्व साहेबांचं आणि सर्व त्यांच्या टीमचं मी आभार मानतो।